कृष्ण. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत परमपूज्य गौरांगी शक्ती माताजी. त्यांनी वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करायला तयार झाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. जसं आपण आधी पाहिलं होतं, माताजी स्वयं प्रतिष्ठित डॉक्टर आहेत आणि अनेक अनेक विद्यार्थ्यांना जे आपले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर, तिथे त्या मार्गदर्शन करतात. आणि स्वतः नागपूरमध्ये खूप प्रचार कार्य स्वतःही नाही करत, तर त्यांचे जे प्रभूजी आहेत हजबंड, ते गोपाल लीला प्रभूजी, त्यांची दोघं मुलं, असं मिळून त्यांनी पूर्ण त्यांचा जो भाग आहे हा पूर्ण कृष्णमय करून टाकलाय आणि अनेक अनेक लोकांचं आयुष्य घडवत आहेत. तर अशा आपलं हे सौभाग्य की आपल्यासोबत अशा गौरांगी शक्ती माताजी उपस्थित आहेत, ज्यांचं भक्तिशास्त्रीही झालेलं आहे, भक्ती वैभवही करतात आणि गीतेचं प्रगाढ ज्ञान जे आहे ते दैनंदिन आयुष्यात कसं उतरवायचं याच्या त्या साक्षात उदाहरण आहेत. त्यांचं संपूर्ण परिवाराला त्यांनी भक्तिमय केलंय. आणि अशा गौरंगी शक्ती माताजी आज आपल्याला भगवद्गीतेच्या ह्या 108 श्लोकांपैकी हा जो 7वा महत्वपूर्ण श्लोक आहे त्याच्याविषयी आपल्याला आता मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्लोक नंबर हरे दोन. कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. आज आपण भगवद्गीतेच्या श्लोक नंबर दुसरा अध्याय श्लोक नंबर 20 याच्यावर चर्चा करू. सुरू करण्या अगोदर प्रार्थना, मंगलाचरण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदां सगणललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांता श्री राधा कांता नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. उपस्थित सर्व वरिष्ठांचं चरण स्पर्श आणि तुमच्या आशीर्वादाने दोन शब्द जे समजले आहेत या श्लोकासंदर्भात ते बोलण्याचा प्रयत्न करते. न जायते म्रियते वा कदाचिन. आपण रिपीट करू शकतो की कसं करता येईल. न जायते म्रियते वा कदाचिन न नायं जायते भूत्वा म्रियते वा म्रियते वा कदाचित् कदाचिन नायं भूत्वा भविता न भूयः. नायं अयं भूत्वा भूत्वा भविता वा न भविता भूयः. न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो. अजो नित्य शाश्वत अयं पुराण. न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्रियते वा कदाचिन न जायते म्रियते वा कदाचित्. नायं भूत्वा भावितो न भूयः. नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो. अज नित्यं शाश्वत अयं पुराण. न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते हन्यमाने शरीरे. आ याचं ट्रान्सलेशन वाचते. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. जो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. आपल्याकडे वेळ आहे. मी शॉर्ट मध्ये तात्पर्य वाचायची इच्छा आहे, तर एक लवकर मी तात्पर्य वाचून घेते. खूप सुंदर आहे तात्पर्य, म्हणून वाचायची इच्छा आहे. तात्पर्य: गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात.
शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा असा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नाही, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यू हा निश्चितपणे आहे, आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याचा भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन आहे, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासात ही नोंद नाही असा. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याचा जन्म, इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणून तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते, त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफळेही निर्माण होत नाही. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुले बाळे आहेत, व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मे असतात, आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळे ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफळे नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे असतो. कठोपनिषद 1.2.18 याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चिन्नायं कुतः चित न बभूव कश्चित अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे. पण ह्या श्लोकामध्ये एक विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला, तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो, आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला, तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच, आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो, तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते, तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असते. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा, आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. याची सुद्धा कठोपनिषदात 1.2.20 पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनोर अनियान महतो महीयान आत्मस्य जंतो निहितो गुहायाम तमकृतः पश्यति वितशोको धातुः प्रसादान महिमान आत्मनः. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवात्मा एकाच वृक्षारूपी एम्स शरीरामध्ये मध्ये आहेत ना माधुरी कासटकोणची बहीण. शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. तर जो ते भौतिक इच्छा व शोक ते म्हणून यांमधून मी मुक्त झाला सांगितलेलं आहे, लेक्चर केवळ तोच त्या गाई पण देतात. केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील
अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. तर हो खूप सुंदर श्लोक आहे. चर्चा अशी चालली आहे आता हे की अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की अर्जुनला कंप सुटलेला आहे. माझे जे सगळे स्वजन आहेत मला नाही मारायचंय यांना. दुसरा जेव्हा अध्याय सुरू होतो तेव्हा भगवंत अर्जुनावर चिडतात की कसलं कार्पण्य आहे तुझं, कार्पण्य दोष उपज स्वभाव. मग कसा तू कशाला एवढा एकदम तुझं दयाभाव इत्यादी जे दिसतंय हे कशासाठी? तुझं कर्तव्य जे आहे ते तुला करायचं आहे, पण तरी देखील काउंटर आर्ग्युमेंट देतो अर्जुन की नाही नाही मला नाही करायचं. तुम्ही माराल का तुमच्या पितामहा आणि यांना, गुरुजनांना? मला कशाला सांगतायत तुम्ही मारायला, है ना? आणि त्यांच्या शरीराची माझी आसक्ती आहे, ते गेल्यानंतर मी सहन नाही करू शकणार. त्यांचा जो विरह आहे मी सहन नाही करू शकणार. तर हे सगळं जाणल्यानंतर मग भगवंत त्यांना त्या कन्फ्युज स्टेट मध्ये आहेत अर्जुन, की मला काहीच कळत नाहीये की मी युद्ध करू की नको करू, की मी भिक्षा मागून जगू की राज्य करू, मला काही कळत नाहीये. आता आता हा मैत्रीपूर्ण संवाद आता नाही चालू शकणार आहे. आता तुम्ही मला क्लिअरली सांगा, असं कर तर तसं करतो. तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही मला सांगा नेमकं काय करायला हवं. अशा प्रकारे जेव्हा तो पूर्णपणे भगवंताला शरण येतो तेव्हा भगवंत बोलणं सुरू करतात. हे श्लोक नंबर 11 पासून. आणि मग भगवंत त्याला म्हणतात की तू असा बोलतोस, असं असं दाखवतोयस की खूप विद्वान आहे, पण अशा गोष्टींसाठी शोक करतोय की जे शोकच्या योग्य नाहीये. असा कोणता काळ होता की जेव्हा तू नव्हता, मी नव्हतो, आणि हे सगळे राजा आहेत ना, हे हे पण नव्हते. हे पहिले पण होते, आजही आहेत आणि पुढेही असणार आहेत. मग तू कशासाठी शोक करतोय? कशासाठी? हं? तुला हे कळायला हवं की हा जो देह आहे ना, मग पुढे भगवंत त्याचा पहिल्या प्रश्नाचंही उत्तर, म्हणजे जे आता त्याच्या मनात आहे की नाही मी यांचा विरह नाही सहन करू शकणार, है ना, तर त्याच्यासाठी भगवंत सांगतात की हे देहिनोस्मिन यथा देह कौमारम यौवनम, जरा ह्याच देहात बघ तू किती बदल झालेला आहे, है ना. कौमार अवस्था, यौवन अवस्था आणि आता वृद्धावस्था, एका देहामध्येच हे परिवर्तन होतात. त्याच्यानंतर दुसरं परिवर्तन झालं एका देहातनं दुसऱ्या देहात. मग कशाला म्हणजे टेन्शन कशाला घेतो? धीर व्यक्ती याच्यासाठी रडत नाही, है ना. तर धीरस्तत्र न मुह्यती. मग नंतर परत सांगतात की तुला तरी वाटतंय ना की मी सहन नाही करू शकणार हे. अरे पण मला हे सांग की जे आपण जे आपले सुख दुःख, शीत उष्ण, हे कसं आहे? हे हे आपले इंद्रियांचा अनुभव आहे, बरोबर. मात्र स्पर्शस्तु कौंतेय, हे कुंती पुत्र, हे भारत, फक्त हे इंद्रियांच्या अनुभवाने तुला कधी सुख कधी दुःख, कधी थंडी कधी गरम अवस्था, हे सगळे परिवर्तन येत राहतात. तुझ्या इंद्रियांची अनुभूती आहे ती, आणि ते तर तू सहन करतोच ना, आणि ते करावेच लागतात. मग कशाला तुझ्या कर्तव्यापासून दूर होतोय? क्षत्रिय आहेस तू, तुझं कर्तव्य आहे की तुला धर्मासाठी युद्ध करावं. पण आता तू असा कसा वागतोय की हे माझे परिजन आहेत, मला नाही युद्ध करायचं, हे योग्य नाही. हे त्याला समजवतात. त्याला आत्म्या नंतर मग ते शरीर आणि आत्मा यांच्या दोघांबद्दल सांगतात की कशा प्रकारे शरीर हे काय, हे नाशवान आहे आणि आत्मा हे शाश्वत आहे. तर आता इथे परत तीच गोष्ट रिकन्फर्म केलेली आहे भगवंतांनी. काय? न जायते म्रियते वा कदाचित. कधीही ज्याचा मृत्यूही होत नाही आणि जन्मही होत नाही. न जायते, जन्मही होत नाही, आणि म्रियते, मृत्यूही होत नाही, कधीच नाही. नायम भूत्वा भाविता न भूयः. जे ज्याचा आपण आधी सर्च नाही करू शकत की केव्हा बर्थ डेट, स्टार्ट डेट अशी आपल्याला
सगळ्या गोष्टींची असते या जगामध्ये. हं? केव्हा तरी त्याचं उत्पादन, कोणत्याही गोष्टीचं उत्पादन किंवा जन्म झालेला असतो. हा, जीव असेल तर, आणि त्याचा टाइम पिरियड फ्रॉम सो अँड सो इसवी सन सो अँड सो टू सो अँड सो इसवी सन, हा एवढा याचा हा जीवनाचा कालावधी होता. असं आपण म्हणतो एखादी गोष्ट, एखादा मोबाईल 3 साल टिकला, 4 साल टिकला, कम्प्युटर, लॅपटॉप 5, 6, 7 साल वर्ष टिकला, हे आपण म्हणतो है ना. त्याचा प्रोडक्शन टाइम आहे, आणि जेव्हा खराब होते, काही कामाचं नाही, तेही टाइम. परंतु आत्मा तसा नाहीच आहे ना. नायम भूतवा ना भवितव ना भूया. पूर्वीही आपल्याला कोणताही रेकॉर्ड नाहीये की केव्हा आत्मा एक्झिस्टन्स मध्ये आला. आता आहे, आणि फ्युचर मध्ये किती एक्झिस्टन्स आहे असं नाहीच आहे, कारण आत्म्याचा कुणीही नाश करू शकत नाही, आत्म्याला कुणी मारू शकत नाही. हे पहिलेच बोलून दिलंय भगवंतांनी. हा कशाही प्रकारे मारू शकत नाहीये. अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो, इटर्नल आहे, शाश्वत आहे. हा, आणि पुरातन आहे, त्याचा सुरुवात आपण कुणीही जाणू शकत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. आणि सुंदरता ही आहे की हे शरीर जरी नष्ट झालं तरी आत्माही नष्ट होत नाही. हे शरीर तर नाशवान आहे. याच्या अगोदरच्या सर्व श्लोकांमध्ये है ना, याच्या अगोदरच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी हे वारंवार रिपीट केलेलं आहे की शरीर नाशवान आहे, शरीर नाशवान आहे. हे समजून घे अर्जुन तू, हे शरीर जाणारच आहे, हे नाशवानच आहे. कारण हे शरीरासाठी जन्म दिवस आहे, आणि ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे, म्हणून मृत्यू दिन पण आहे. तर शरीर नाशवान आहे, परंतु आत्मा नाही. परंतु आपलं काय होतं की आपण सर्व काही आपल्या देहाच्या दृष्टीने समजतो, देहाच्या लेवलवर समजतो, म्हणून आपलं नेहमी त्याच स्टेटमध्ये असतो की अरे जन्म झाला, याचा जन्म झाला, ओ हे वारले, ओ हे वारले. हा, जन्म होतोय, मृत्यू होतोय. परंतु त्या जन्म आणि मृत्यू मध्ये जे इथं सुंदर एक पॉइंट श्रील प्रभुपादांनी म्हटलं की कुणी वृद्धावस्थेत जरी असला तरी त्याला आपल्या यौवन अवस्थेतील जी चेतना आहे किंवा बालावस्थेतील जी चेतना आहे ना, त्याचा तो अनुभव करू शकतो. का करू शकतो? कारण आत्मा तो अनुभव करतोय, शरीर नाही. आत्मा अनुभव करतोय. बऱ्याचदा आपले शरीर थकतात, परंतु आत्म्याची जी चेतना असते, आत्म्याचं जे उत्साह असतो, ते कमी नाही करू शकत आपण, है ना. कारण ते इटर्नल आहे, आत्मा हे शाश्वत तत्व आहे. फक्त काय, ते बद्ध झालेलं आहे ह्या शरीरामध्ये. या शरीरामध्ये बद्ध झाल्यामुळे ते सर्व काही त्या शरीराच्या चष्म्याने बघतं. म्हणून आपल्याला असं वाटत नाही, किंवा किंवा आपल्याला असं वाटतं की मी इटर्नली जगायला हवं, है ना. म्हणूनच तर एवढी औषधे, एवढं रिसर्च, हे सगळं कशासाठी? की आणखीन लाईफ वाढवा, आणखीन लाईफ वाढवा, जेवढी वाढवता येते तेवढी वाढवा. असा कोणता तरी जीन थेरपी, काहीतरी उपाय आणा की ज्याच्यामुळे आपण इटर्नली जगू. ह्या पृथ्वीवर नाही तर मार्सवर जाऊन जगू, कुठेतरी जाऊन जगू. पण हे शक्य नाही, कारण आपण बद्ध जीव झालो आहोत. आत्माने काही कालांतरासाठी ह्या शरीराचा आश्रय घेतलेला आहे, परंतु ज्याचा हा आश्रय आहे त्याचा जन्म मृत्यू इत्यादी आहे, त्याच्यामध्ये स्थितांतर आहेत. त्याचा जन्म होतो, ते शरीर वाढतं, ते शरीर त्याचे उपविभाग पण निर्माण होतात, ते शरीर जर्जरही होतं, त्याला आजार येतो. हे सगळे जे इफेक्ट होतात हे शरीरावर होतात, परंतु आत्म्यावर त्याचा काही प्रभाव होत नाही. आत्म्याचा जन्म नाहीये, मृत्यू पण नाहीये. आत्म्यामध्ये काही ग्रोथ होते, एवढ्या आत्म्याची साईज जी सांगितली गेलेली आहे, जे 10,000 पार्ट ऑफ द टिप ऑफ द हेअर, जे आपलं हेअर, सॉरी मला हेअरला शब्द येत नाहीये, पण आय होप सगळे तुम्ही समजला असाल की जे आपले केस आहेत, केसाच्या अग्रभागाच्या 10,000 पार्ट हा आत्म्याचा साईज म्हणतात. पण आता शरीर वाढतोय, लहानपणापासून मोठ्यापणा, यौवन अवस्थेमध्ये ग्रोथ झाली, परंतु तशी ग्रोथ आत्म्यामध्ये होते का? नाही होत.
आत्मामध्ये काही चेंज नाहीये, बिलकुल काही चेंज नाहीये. शरीरामध्ये रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आहेत, मुलं बाळ होतात. आत्म्याचे असे प्रोडक्शन होते का? नाही, कारण आत्मा शाश्वत आहे. फक्त जे अपॅरेंटली आपल्याला वाटतात की आपली मुलं इत्यादी आहेत, ते काय आहेत, त्यांचंही जे काही रूल्स, जे कर्माच्या हिशोबाने, जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ठिकाणी आपला जन्म व्हावा ते निश्चित होतं, आणि कुणीतरी कुणाचा तरी आई किंवा वडील किंवा पुत्र पुत्री इत्यादी बनतात, है ना. आणि त्यांना ते मग ते डेझिग्नेटेड कशाने राहतात की हे शरीर आहे, हे शरीराचे माझे मुलगा, माझी मुलगी इत्यादी इत्यादी, हा त्याचा डेझिग्नेशन असतो. परंतु आत्म्याचे मल्टिप्लिकेशन नाही झालंय आणि आत्माचंही डिव्हिजन नाही झालेलं आहे, है ना. तर हे बदल आत्म्यामध्ये नसतात, हे खूप सुंदर प्रकारे श्रील प्रभुपादांनी परत कन्फर्म केलेलं आहे इथे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे आत्म्यासाठी, की आत्मा कसं समजणार मी, असं जे नॉर्मल पब्लिक असतं, ज्याला काही भक्ती संदर्भात किंवा अध्यात्म संदर्भात काही ज्ञान नाहीये, तो व्यक्ती फक्त शरीराच्या स्तरावर विचार करू शकतो. परंतु ज्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान आहे, तो हे समजू शकतो की हे शरीर, ह्या शरीरामध्ये चेतना जी आहे ना, ही चेतना म्हणजे आत्म्याचं हे लक्षण आहे, है ना. जसं सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतात, तेव्हा जरुरी नाही की इमिजिएटली आपल्याला दिसतील, परंतु तो अ, आकाशात आपल्याला सगळीकडे काय उजाडल्यासारखं दिसतं. सूर्याला दिसायला वेळ लागेल, किंवा कधी कधी ढग असतील त्याच्याने झाकले असेल, ते दिसणारही नाही. पण आपण प्रकाश सगळीकडे बघतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे सूर्योदय झालेला आहे. त्याच प्रकारे शरीरामध्ये जेव्हा चेतना असते, आपण बोलू शकतो, हसू शकतो, कार्य करू शकतो, है ना, संवाद करू शकतो, हे सगळे चेतनेचे लक्षण आहेत. तर हे चेतना कुणामुळे आहे? आत्म्यामुळे. जेव्हा शरीरातनं आत्मा निघून जातो, तेव्हा एखादा अ, आध्यात्मिक दृष्ट्या जो ज्ञानवान व्यक्ती आहे, तो समजू शकतो की आत्मा निघाल्यामुळे काय होत आहे, शरीर मृत ठरवलं जात आहे, किंवा मृतदेह आहे, पार्थिव आहे कुणाचा, हे सांगितलं जातं. हा तो भेद एक ज्ञानवान व्यक्ती समजू शकतो, की आत्मा नाही आहे तर चेतना काय झालं, असा व्यक्ती काहीच बोलू, आपल्या समोर शरीर असतं, है ना, परंतु आपण ना ते बोलतय ना हसतय, कितीही कुणी रडो काही करो काही फरक नाही, कारण चेतना तर केव्हाच निघून गेलेली आहे. तर चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे, है ना. आणि ही चेतना कशी वेगळी आहे भगवंताच्या चेतनेना, याचंही वर्णन श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये केलेलं आहे. तर आत्माचे दोन प्रकार सांगितले, एक अणुआत्मा, एक विभू आत्मा. अणुआत्मा म्हणजे जे आपण सर्व जीवात्मा आहोत, हे अणुआत्मा आहोत. हे क्वालिटेटिव्हली, गुणात्मक दृष्ट्या भगवंताची जी परमात्मा आहे त्यांच्या समान आहे, परंतु क्वांटिटीच्या हिशोबाने आपण खूप कमी आहोत, म्हणून अणु. आणि भगवंत हे विभू, प्रचंड, सर्व प्रकारचे गुण इत्यादी हे भगवंतांमध्ये पूर्ण परिपूर्ण आहेत भगवंत, म्हणून ते विभू आत्मा आहे. त्यांच्या चेतनेमध्ये आणि आपल्या चेतनेमध्ये काय फरक आहे, तर हा सगळ्यात मोठा फरक आहे की त्यांना सर्व जे पूर्वी झालेलं आहे, जे आता होतंय आणि जे पुढे होणार आहे, या सर्व गोष्टींचं ज्ञान हे भगवंताला आहे, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, है ना. अं, परंतु आपली काय स्थिती होते, आपल्याला एक दिवसा अगोदरच काय आपण सकाळी खाल्लं होतं ब्रेकफास्ट मध्ये, तेही आपल्याला लक्षात राहत नाही, है ना. किंवा इतर कोणतेही कार्य, काही काही गोष्टी अगदी एकदम ठीक लक्षात राहतात, परंतु काही गोष्टी मग काहीच ज्ञान नाही. पूर्वच्या जन्मामध्ये मी काय होती, काय कुणाला माहिती, किती जन्म झाले, कुणाला काय त्रास दिला मी, कशामुळे माझ्या कर्मांचे काही फळ मला या जन्मामध्ये भुगतावे लागतायत, काहीच ज्ञान नाही. पुढे काय होणार आहे, आता मी जर कुणासाठी काही चांगलं केलंय किंवा वाईट केलंय, तर त्याचे पुढे काय मला कर्म फळ मिळणार आहेत, काहीच ज्ञान नाही, काहीच नाही, है ना. तर ही एका अणुआत्माची स्थिती आहे. परंतु विभू आत्मा काय आहे, सर्वज्ञ आहे, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, सगळं सगळं सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे
भगवंताला आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीता आणि त्याचं जे पॅरलल जे श्लोक आहेत, जे कठोपनिषद मधीलही श्लोक श्रील प्रभुपाद यांनी स्टेट केले, त्याच्यामुळेच आपण आत्म्याचा चेतना जे सगळ्यात महत्वपूर्ण पूर्ण गुण आहे, लक्षण आहे, ते आपण समजू शकतो. तर अशा प्रकारे भक्तांसाठी जे भक्ती करायचा प्रयत्न करतायत किंवा जे अध्यात्म मध्ये पुढे समजण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण हे समजून घेतल्यानंतर जी भीती असते नेहमी आपल्या मनामध्ये, की अरे आता काय होईल, मला आजार झाला किंवा माझ्या प्रियजनांना काही आजार झाला किंवा कुणाचा काही ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं, तर ती जे शोक आहे है ना, भगवंत काय एवढं सांगतायत अर्जुनाला, की तुझं हे जे शोक आहे ना, हे शोक करण्या योग्य नाहीये, तुझे जो काही विचार करतोय तो. का? कारण ही रियालिटी ही आहे. हा सत्य हे आहे की आत्माला जन्म नाही, मृत्यू नाही, आणि तो शाश्वत आहे. शरीर तर नाशवान आहेच. तू जरी प्रयत्न केला आत्ता आणि नाही जरी केला, तर शरीराचा नाश तर होणारच आहे, है ना. मग तू शोक कशासाठी करतो? तुझं कर्तव्य कर. तर आपल्याही जीवनामध्ये जेव्हा कर्तव्य पालन आपण करतो, है ना, त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी आपल्या बरोबरही घडणार आहेत. तर अशा वेळेला हे समजणं आणि की आत्मा हा शाश्वत आहे, म्हणून आत्म्याच्या कल्याणासाठी आपण कार्यरत राहणं, स्वतःच्या व इतरांच्या आत्म्याच्या कल्याणासाठी कार्यरत राहणं, हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य बनतं. आणि तो प्रयत्न आपण करायला हवा. आणि जे टेम्पररी लॉसेस आहेत त्याच्यासाठी शोक न करता आयुष्यात पुढे आपण भगवंतांच्यासाठी काय करू शकतो आणि इतर सर्व जीवात्म्यांच्या कल्याणासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार आपण करून त्या प्रकारे आपण सर्वांनी मिळून तसे कार्य, तसे भक्तिमय प्रचार हे करायचा प्रयत्न करावा. हरे कृष्णा. मला जेवढं मी श्रवण केलं होतं आणि जेवढं मला समजलं, तर त्यापैकी थोडस मी बोलायचा प्रयत्न केला. काही चुका झाल्या असतील तर क्षमा. आणि याच्यामध्ये काही आपल्याला ऍड करायचं असेल सर्वांना, काही पॉइंट्स असतील तर आपण अवश्य ऍड करा. काही प्रश्न असतील तर तोही आपण विचार करायचा प्रयत्न करूया. हरे कृष्णा. धन्यवाद. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. धन्यवाद माताजी. काही कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. माझा एक प्रश्न होता फक्त माताजी, की हे तर आता एकदम काय म्हणून एकदम क्लिअर झालं की मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे. तर मी शरीरासाठी आजपर्यंत जगत होतो, जर आता मी शरीरच नाही असं कळालं, तर मग मी कसं जगायचं आणि का जगायचं, हा प्रश्न निर्माण होतो. तर थँक्यू. त्याच्याबद्दल थँक्यू एक सो शब्द, मच. हा. की थँक्यू. आत्म्यासाठी काय करायला हा पाहिजे. हा. जी जी. थँक्यू प्रभूजी. मला हे सांगायचंही होतं पॉइंट. आपण विचारला हा प्रश्न. अ, 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 एक दोन दिवस अगोदरच मी चैतन्य चरितामृत अध्याय 4 श्लोक नंबर एक्झॅक्ट मला नाही माहिती, पण आठवत नाहीये, पण 120-125च्या आसपास आहे श्लोक, ज्याच्यामध्ये भगवंत जे आंतरिक कारण आहेत चैतन्य महाप्रभूजींच्या अपिअरन्सचे ते सांगतायत. तर त्याच्यामध्ये ते हा पॉइंट सांगतात की कशा प्रकारे ज्या गोपी आहेत या पूर्णपणे त्यांनी आपलं सर्वस्व भगवंताला दिलंय, आणि ते स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी कधीही म्हणजे नेहमी ते हे विचार करतात की मी भगवंतासाठी काय त्यांना आनंद होईल, त्यांना सुख होईल, असं मी काय कार्य करू, है ना, त्याच्यासाठी ते जगतात. म्हणून त्यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण केलेलं आहे. तर हे अशाच प्रकारे जे शुद्ध भक्त असतात, जे पुण्यात्मा असतात, हे हे कसे असतात, हे पूर्णपणे त्यांना स्वतःच काही स्वार्थ आहे असं काही नसतं. त्यांचं जीवन पूर्णपणे हे काय समर्पित असतं. परंतु त्याच्यामध्ये मग एक चेतावणी देतात श्रील भक्तिविनोद ठाकूर. हा, त्या श्रील प्रभुपाद हे लिहितात तात्पर्यामध्ये, की पण श्रील भक्तिविनोद ठाकूर ही चेतावणी देतात की असं करताना आपण जर विसरलो की आपण सध्या या देहात आहोत, है ना, आणि आपल्याला देह आणि आत्मा हे दोघांना एकत्रित ठेवून कसं आपण पुढे चांगल्या प्रकारे भक्ती करू शकतो,
हा विचार करायला हवा. तर काय होईल, आपण ना भक्ती करू शकू, ना आपल्या देहाची काळजी करू शकू. तर अशामुळे दोघांना बॅलन्स करणं, जेव्हा आपण साधक आहोत है ना, ह्या स्टेजमध्ये तरी, कारण मी आत्ताच्या स्टेजचं सांगू शकते की आपल्याला देहभान पण असायला हवा आणि आत्मा, आपण आत्मा आहोत हे सत्य पण आपण जाणायला हवं. तर देहाच्याही प्रती जे काही गरज आहे है ना, खूप अधिक पण नाही आणि खूप कमी पण नाही, पण जे आत्मा आणि देह यांना खूप व्यवस्थित आपल्याला ठेवून भगवंताच्या ह्या तत्वाचे ज्ञान इतर जणांना देण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण करावे. आणि त्या प्रयत्नांमध्ये मग जर अशा प्रयत्नांसाठी धनलक्ष्मी अर्जन करणं हे पण एक कार्यच आहे. कुणी ना कुणी करावं लागतं ते. तर ते ज्यांना शक्य आहे, त्यांना ज्यांना खूप सरळ आहे, त्यांनी सहजपणे, जर त्यांना ते संभव आहे तर त्यांनी ते कार्य त्यागू नये. त्यांनी ते कार्य करत राहावं आणि तसा सपोर्ट जे इतर भक्त आहेत, जे प्रयत्नशील आहेत भगवत भक्तीचं ज्ञान इतरांना देण्यासाठी, तर त्यांना मदत करत राहावं. खूप खूप धन्यवाद माताजी. याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करा? आणि सोबत आपण त्यासाठीच नामजपही करत असतो. ते खूप महत्वाचं आहे. आणि आता तुम्ही आम्हाला आलात आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दर रविवारच्या प्रथेप्रमाणे आता आपण नामजप करूया. प्रभुपाद